आपले लड्डू ब्लिसचे जे लाडू आहेत ते खांडसरी साखर आणि गुळापासून बनवलेले आहेत. तर तुम्ही खांडसरी किंवा गुळाचा वापर करण्याची निवड का केली? साखर नाही खाणं तर बेटरच आहे. त्याच्यामध्ये जे सल्फर वगैरे असतं त्याच्यामुळे त्रास होतो आणि आत्ता पण बघतो हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत सगळेजण. मग गोडवा येण्यासाठी त्याच्यामध्ये खांडसरी साखर बेटर आहे साखरपेक्षा, ज्यामध्ये सल्फर वगैरे काही नसतं. थोडेफार म्हणजे जे खूप जास्त प्रमाणामध्ये घातक जी होती, मग खांडसरी साखर उपलब्ध झाली, त्याच्याकडे वळली. लाडू खाण्याशिवाय तर कोणी राहू शकत नाही. स्वीट पाहिजेच आहे आपल्याला. लाडू तर सगळ्यांनाच आवडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडू बनवले तर ते घरीही आहेत. माझ्या कुटुंबासाठी सुद्धा ती साखर घातकच आहे. मग त्यानंतर हळूहळू खांडसरी साखरकडून गुळाकडे प्रवास सुरू झाला. आता तर असं झालेलं आहे की गुळ पण नको, गोडवा हवा आहे. मग अजून जास्त क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये वाढली की खारीक पूड यूज करा, खजूर यूज करा, ड्रायफ्रुट्स यूज करा. आणि साखर घातकच आहे, जेवढी तुम्ही नाही खाल तेवढे. मला तर स्पेशल झालं माझ्या ब्रँडसाठी की शुगरलेस लाडू आहेत आणि खाताना असं कुठेतरी डोक्यात नाही येत की इतकी कॅलरी आहे आणि आपल्याला ते घातक आहे. आनंदाने खातात, एन्जॉय करून खातात सगळेजण. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये माझ्यासोबत आहेत आपल्या स्पेशल गेस्ट मिसेस सरिता गोसावी, फाउंडर ऑफ लड्डू ब्लिस अँड देवी फूड्स. हॅलो मॅम. नमस्ते मॅम, तुम्ही आमच्या ऑडियन्सला तुमची ओळख आणि लड्डू ब्लिसबद्दल थोडं सांगितलं तर. नमस्कार, माझं नाव सरिता गोसावी. खाण्यापिण्याच्या व्यवसायामध्ये साधारण 4 ते 5 वर्ष झालं. फुलफिल म्हटलं तर साधारण 4 ते 5 वर्ष झालं मी या व्यवसायामध्ये आहे. आणि सुरुवात घरगुती पद्धतीने, जशी प्रत्येक बाईची, प्रत्येक स्त्रीची होती, जी स्वयंपाक बनवण्याच्या आवडीतून तयार होती. आणि नंतर हळूहळू हा प्रवास बिझनेसकडे गेलेला आहे. तर मॅम, तुम्ही लड्डू ब्लिस कधी सुरू केला आणि त्याच्या मागे तुमची देवी फूड्स आणि लड्डू ब्लिस स्टार्ट करण्याच्या मागे तुमची काय भावना होती? ओके, फक्त माझी गरज असं नाही, तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने काही ना काहीतरी काम करत राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे तुमच्याकडे कला आहे, तुमची जी कला आहे त्या माध्यमातून ती कला तुम्ही पुढे घेऊन गेलात आणि ती बिझनेस थ्रू मोठी केली तर त्याच्यामध्ये जास्त आनंद मिळतो. सेम ॲज इट इज मला जो आनंद मिळत गेला त्याच्यातून. मला स्वयंपाकाची खूप जास्त आवड आहे आणि त्या माध्यमातून, त्या कलेच्या माध्यमातून मी या बिझनेस क्षेत्रामध्ये उतरले. अगदी सुरुवातीला खूप छोट्या पद्धतीने काम केलेलं होतं आणि त्यानंतर जस्ट सुरुवात केल्यानंतर मध्ये लॉकडाऊनचा पिरियड आलेला होता. मी घराघरात पोहोचले. जेव्हा मी त्यावेळेला स्वयंपाकाचं डबे पोहोचवण्याच्या कामापासून जी सुरुवात केलेली होती, एक घरगुती पद्धतीची टेस्ट जी लोकांना त्यावेळेला हवी होती, हॉटेल्स वगैरे सगळे बंद होते. आणि त्यानंतर हळूहळू मी घराघरात पोहोचले. माझी ओळख त्याच दरम्यान सुरू झाली. चांगलं स्वच्छ जेवण पुरवतात किंवा फूड क्वालिटीमध्ये हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं की तुम्ही हायजीन राहिलं पाहिजे आणि टेस्ट ऑफकोर्स. घरची चव तर सगळ्यांनाच हवी असते, कारण खूप सारे लोक आता बाहेर राहतात किंवा जे जॉब्सच्या ह्याच्याने नाही करू शकत किंवा एक वेळेचा कन्स्ट्रेंट आहे की वेळ कमी असल्यामुळे काही गोष्टी करता नाही येत. तर तिथे तुम्ही असाल, सगळ्यांनाच एक मदत पण होते आणि एक चविष्ट जेवण जे घरगुती आहे त्याचा पण आस्वाद घ्यायला मिळतो. गेल्या 4 वर्षांपासून तुम्ही लड्डू ब्लिस आणि देवी फूड्सच्या माध्यमाने लोकांच्या पर्यंत पोहोचत आहात. तर त्याचा तुमचा अनुभव कसा आहे आणि 4 वर्षाची जर्नी आहे तर ती तुम्हाला कशी वाटते, की कशी स्टार्ट झाली आणि आता तुम्ही कुठे येऊन पोहोचलेला आहात? जर्नी तर खूप छान आहे. प्रवास नक्कीच आनंद देणारा आहे हा. आणि मी हॅपी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काम करत असताना लोकांना खाऊ घालणं आणि ते चांगले चांगले पदार्थ, म्हणजे कसं होतं, त्यांच्याकडूनच मागणी येते सगळ्या गोष्टींची बेसिकली. तर मग माझी क्रिएटिव्हिटी जास्त वाढत जाते. आज जर आपण बघितलं, लड्डू ब्लिस हा जो ब्रँड आहे, तर मी सुरुवात केली होती फक्त शेंगदाणे लाडू बनवण्यापासून. आज आपल्याकडे 30 पेक्षाही जास्त वेगळे वेगळे टाईपचे आपल्या लाडूचे प्रकार आहेत. आणि जसं जसं समजत गेलं तसं तसं त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करत गेले. हेल्दी पब्लिक आहे सगळं. आत्ता जे कस्टमर आहे सगळीकडेच लोकांना स्वच्छ आणि हेल्दी काहीतरी खायला पाहिजे. जरी ते स्वीट असेल, खायचं जरी क्रेविंग होत असेल तरी त्याच्यामध्ये पण त्यांना हेल्दी ऑप्शन्स पाहिजेत. त्याच्यामुळे आपला ब्रँड जो आहे तो फेमस आहे फक्त
जास्तीत जास्त शुगरलेस या गोष्टीसाठी. आपण जे सगळे लाडू बनवतो ते सगळे शुगरलेसमध्ये असतात. आता ही जर्नी सुरुवात झाली डबे पुरवण्यापासून, हळूहळू त्याच्यामध्ये मग मला असं वाटलं की एक काहीतरी खास गोष्ट करायला पाहिजे. मग मी लाडूकडे वळले आणि मग त्याचे वेगळे वेगळे प्रकार होत गेले. आजपर्यंत कस्टमरकडून अशी कंप्लेंट आलेली नाही आहे कुठल्या गोष्टीची. त्यांनी नेहमी सपोर्टच केलेला आहे. आणि माझा जो बेसिक जास्तीत जास्त कस्टमर वर्ग जर म्हटला, घरगुती महिला ज्या आहेत त्या, मुलांच्या आई ज्या आहेत त्या, आणि लहान मुलं, त्यांना हे लाडू खूप जास्त आवडतात. हेल्दी ऑप्शन, टिफिनला शॉर्ट ब्रेकचा ऑप्शन म्हणून तो जास्त आवडला जातो. सगळं करण्यात आनंद वाटतो, मजा येते. जरी किचनमध्ये ते काम असेल, बऱ्याच जणांना असं वाटतं की बाहेर जाऊन ऑफिशियली, इवन मलाही आधी असं वाटायचं की ऑफिसचं काम आहे तर बाहेर जाऊन ते असं टापटीप छान AC मध्ये बसून करणं किंवा काय आहे. पण माझा किचनचा जो प्रवास असतो तिथं जे सगळं करणं असतं ते मी खूप जास्त एन्जॉय करते. फूड बिझनेस म्हटलं की प्रोडक्शनचा खर्च आला, त्याच्यावरती लागणारा वेळ आला. परत एक लाडू बनवायचा म्हटलं की असं नाही होत की सगळी सामग्री रेडी आहे आणि मग झाला. जेवढं सोपं दिसतंय तेवढंच ते टफ पण आहे, कारण कस्टमरची रिक्वायरमेंट बदलती आहे. आणि जशी आपण म्हणू शकतो की आमच्याकडे जशी क्लायंटची रिक्वायरमेंट बदलत असते, चेंजेस येत असतात, तसे तुमच्या कस्टमरचे पण रिक्वायरमेंट बदलत असते. आज लाडूमध्ये हे पाहिजे, उद्या दुसरा लाडू पाहिजे. तर तुम्ही त्याच्याशी कसं टॅकल करता हे सगळे चॅलेंजेस, आणि एक मस्त लाडू कसा बनवता? ॲक्च्युली गंमत असते ही सगळी. तू म्हटलीस तसं की कस्टमरची रिक्वायरमेंट चेंज होत राहते. माझ्याकडे आता या सगळ्या गोष्टींच्यासाठी कच्चा माल असावा लागतो, म्हणजे तयार असावा लागतो. आणि असं असतं की कस्टमरचा फोन आला की आम्हाला लाडू हवेत, तर ते लगेच आज संध्याकाळी मिळतील का किंवा उद्या सकाळी मिळतील का, तर लगेच पाहिजे असतात ते. तर थोडंसं या गोष्टीचं मॅनेजमेंट केलं मी. आता माहिती झालं सगळ्यांना की तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर साधारण 3 किंवा 4 दिवसामध्ये किंवा पुढच्या काही आठवड्याभरामध्ये तुम्हाला ते लाडू मिळणार आहेत. असं नाही होणार की तुम्ही ते ऑर्डर केले आणि लगेचच मिळाले. तर हे आहे, कधी कधी असं मला वाटलं की असं नाही व्हायला पाहिजे की आपण ऑर्डर आल्यानंतर लगेचच लाडू दिले पाहिजेत. पण ही स्पेशालिटी झाली माझी की मी लाडू बनवून ठेवत नाही. तुम्ही आल्यानंतर जे काही आहे ते ताजे ताजे लाडू बनवून फ्रेश दिले जातात. कधी डिंकाच्या लाडूचं साहित्य माझ्याकडे आहे तर ओट्सच्या लाडूची ऑर्डर आलेली आहे. बदाम आहे तर तूप नाहीये, तूप आहे तर बेसन लाडूची ऑर्डर आलेली आहे. असं काहीतरी सारखं होत राहतं. तर मॅनेज करणं गरजेचं असतं. असं होत नाही की सगळी तयारी आपल्याकडे आहे आणि आपण पटकन तो लाडू बनवून दिला. वेळ पण मॅनेज करावा लागतो. घरातल्या सगळ्या गोष्टीतून वेळ काढून तो मॅनेज करावा लागतो. आणि थोडंसं मी त्याचं शेड्यूल ठेवल्यानंतर ते माझ्यासाठी सोपं झालं. म्हणजे आता या वीकमध्ये जे काय आहे ते कस्टमरना माहीत झालं की हां, आत्ता या वीकमध्ये हे आपल्याला मिळणार आहे. जे आपण दुसरी रिक्वायरमेंट करतो आहोत ते आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये मिळणार आहे. आत्ताच पाहिजे हा जो हट्ट असायचा कस्टमरचा, तो थोडासा त्या शेड्यूलमुळे चेंज झालेला आहे. त्यांना ताजं ताजं व्यवस्थित खायला मिळणं गरजेचं आहे. ते बनवून ठेवलेलं आहे, द्यायचं आहे, यापेक्षा थोडंसं उशिरा मिळालं तर त्या आनंदाने घेतात. असं त्याच्यासाठी काही खूप जास्त कष्ट करायची गरज नाही. बरोबर, ते क्वालिटी चूज करतात सध्या. मॅम, आता आपला फूड बिझनेस म्हणला तर तुमच्यासारख्याच खूप साऱ्या वुमन असतात किंवा खूप साऱ्या वुमन आहेत ज्यांच्या काही गोष्टी असतात की लग्नानंतर बेसिकली सुरू होतं की वेळ नाहीये किंवा फॅमिलीमधून टाइम भेटत नाहीये, पण स्वतःचं काहीतरी करायचं आहे आणि फूडमध्ये आवड आहे. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की ते कसं चालू करू शकतात? आणि फूड बिझनेसमध्ये अशा कायदेशीर काही गोष्टी आहेत का जिथे आपलं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, की जसे काही ऍक्ट आहेत किंवा काही म्हणजे असायलाच पाहिजे, ते कुठल्या, म्हणजे त्या काय आहेत आणि आपण एक फूड बिझनेस घरातून कसा सुरू करू शकतो यावरती तुम्ही काय सांगाल? ओके, फूड बिझनेसमध्ये तर बायकांची आवड आहे. 10 बायका सोडल्यानंतर 11वी जी आहे ती फूड बिझनेसच्या आवड, म्हणजे ते अंगभूत आहे असं मला वाटतं. आणि ते अनुवंशिकतेनं पण आलेलं असतं घरातून. त्याच्यामध्ये काहीतरी प्रोफेशनली आपण उतरणं हे प्रत्येकाच्या कॅपॅबिलिटीवरती अवलंबून आहे. तुम्ही ते घरगुती करत आहात का बाहेर खूप मोठा त्याचा ब्रँड बनवायचा आहे, आणि नक्कीच याला सपोर्टची गरज असते. बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, टेक्निकली गोष्टी माहीत नसतात.
यामध्ये मला एजन्सी मीडिया या प्लॅटफॉर्मचा खूप जास्त उपयोग झाला, मदत झाली याची खूप जास्त. कारण घरी बनवायचं आहे आणि जस्ट प्रोडक्शन करून विकायचं आहे इतकंच माहिती असतं घरगुती बिझनेसमध्ये. ॲक्च्युली घरगुती बिझनेस हा जो कन्सेप्ट आहे ना, यावरतीच बऱ्याचशा बायका थांबलेल्या असतात. कारण बाहेरच्या टेक्निकल गोष्टी किंवा ब्रँड मोठा करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत या त्यांना माहीतच नसतात. याच्यासाठी कुठल्या तरी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मची गरज असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि कायदेशीर गोष्टी आहेत, म्हणजे फूड लायसन हवाच, त्याचा नंबर वगैरे व्यवस्थित असतो, तुमचं पॅकिंग व्यवस्थित हवं आहे. आजकाल ते प्लास्टिकचं पॅकिंग, प्लास्टिकच्या पिशवीतलं अवॉइड करणं गरजेचं आहे. आणि कायदेशीर गोष्टी आहेत, GST वगैरे. तुमचा जसा जसा ब्रँड मोठा होत जाईल त्या गोष्टी, तर तुम्ही ते नियम आणि अटी त्याच्यातून जर तुम्ही पूर्णपणे तुमचा बिझनेस डेव्हलप केला तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटण्याची गरज नाही आहे. मग लॅब टेस्टिंग असो किंवा मग तुमचा ब्रँड मोठा करण्यासाठी ज्या कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी लागते, हे सगळं करणं गरजेचं आहे जर तुम्हाला ते मोठं करायचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीची चीट करावी असं मला तर नाही वाटत. म्हणजे भीती राहत नाही कुठल्या गोष्टीची आपल्याला. ओके, म्हणजे सध्या घरगुती जर करायचं असेल तर तशा स्टार्टिंगला काही आहे की कायदेशीर गोष्टी की आपण सुरू करू शकतो आणि मग नंतर जेव्हा मोठं करायचं तेव्हा आपण तिकडे वळू शकतो? हो, हळूहळू त्यामध्ये जसं तुम्ही उतरत जाता मदत घेणं गरजेचं आहे. सल्लागार असणं या क्षेत्रामध्ये गरजेचं आहे. हा नाजूक विषय आहे तसा बघितला गेला तर फूडचा जो आहे तो. आता लोक बघत आहात सगळेजण, बाहेर जर बघायचं म्हटलं तर प्रत्येक जण फूड क्वालिटी म्हणजे चूज करतात व्यवस्थित लोक. असं नाही की काहीही घेतलं आणि उचलून खाल्लं. तर त्याच्यासाठी तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणं त्या बाबतीत गरजेचं आहे. घरगुती जेव्हा करत असाल फर्स्ट फूड लायसन गरजेचं आहे तुम्हाला. आपले लड्डू ब्लिसचे जे लाडू आहेत ते खांडसरी साखर आणि गुळापासून बनवलेले आहेत, तर तुम्ही खांडसरी किंवा गुळाचा वापर करण्याचा निवड का केली? तर साखरेसोबत हे सगळे प्रॉडक्ट आपले कसे कॉम्पीट करतायत साखरेच्या चवेसोबत? ॲक्च्युली चांगली गोष्ट आहे. प्राईम कस्टमर आहेत आणि त्यांची मागणीही तशीच आहे. ती एक गोष्ट आहे की त्यांना साखरेचे लाडू नको आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर नाही खाणं तर बेटरच आहे. त्याच्यामध्ये जे सल्फर वगैरे असतं त्याच्यामुळे त्रास होतो. आणि आत्ता पण बघतो हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत सगळेजण. आणि मग गोडवा येण्यासाठी त्याच्यामध्ये खांडसरी साखर बेटर आहे साखरपेक्षा, ज्यामध्ये सल्फर वगैरे काही नसतं. आणि थोडेफार म्हणजे जे खूप जास्त प्रमाणामध्ये घातक जी होती, मग खांडसरी साखर उपलब्ध झाली, त्याच्याकडे वळली. लाडू खाण्याशिवाय तर कोणी राहू शकत नाही. स्वीट पाहिजेच आहे आपल्याला. लाडू तर सगळ्यांनाच आवडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडू बनवले तर ते घरीही आहेत. माझ्या कुटुंबासाठी सुद्धा ती साखर घातकच आहे. मग त्यानंतर हळूहळू खांडसरी साखरकडून गुळाकडे प्रवास सुरू झाला. आता तर असं झालेलं आहे की गुळ पण नको, गोडवा हवा आहे. मग अजून जास्त क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये वाढली की खारीक पूड यूज करा, खजूर यूज करा, ड्रायफ्रुट्स यूज करा. आणि साखर घातकच आहे, जेवढी तुम्ही नाही खाल तेवढे. मला तर स्पेशल झालं माझ्या ब्रँडसाठी की शुगरलेस लाडू आहेत. आणि खाताना असं कुठेतरी डोक्यात नाही येत की इतकी कॅलरी आहे आणि आपल्याला ते घातक आहे. आनंदाने खातात आणि एन्जॉय करून खातात सगळेजण. ओके, तुमचा एक प्रवास की हाऊसवाईफकडून एक बिझनेस वुमनकडे गेलाय, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? त्याची जर्नी किंवा ती जर्नी तुमच्यासाठी इझी होती, टफ होती की एन्जॉय पण होती, थोडेसे चॅलेंजेस पण असतील, तर तुम्हाला आता कसं वाटतं? हो, नक्कीच टफ पण होती. आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे एखादा बिझनेस, एखादं काम फक्त बिझनेसच असं नाही. स्त्रियांना कुठलंही काम टॉप पर्यंत घेऊन जायचं आहे तर त्याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस असतात. कारण फक्त काम एके काम त्यांना करायचं नसतं, घर सांभाळायचं असतं, बाकीच्या गोष्टी आहेत. घर सगळेजण सांभाळतात, असं काही नाही आहे की स्त्री पुरुष भेदभाव आहे यामध्ये. पण थोडंसं एक स्त्री वर्गाला कसं घराला घरपण पण ठेवणं गरजेचं असतं आणि एकीकडे बिझनेस पण सांभाळणं गरजेचं असतं. हा तर खूप मोठा स्ट्रगल असतो. पण घरातल्या कुटुंबातल्याच लोकांनी या गोष्टीसाठी मदत केलेली आहे मला. फॅमिलीचा खूप जास्त सपोर्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्च्युली बिझनेस असा म्हणजे तो डेव्हलप करण्याच्या प्रत्येकाची काहीतरी डोक्यामध्ये आयडिया असते. तर त्या दिशेने जर्नी सुरू होती. तर मग ती एन्जॉय पण झाली.
म्हणजे खूप अगदी त्याच्यामध्ये यश अपयश असं खूप डोक्यात घेऊन बसणाऱ्यातला स्वभाव माझा नाही आहे. ती जर्नी एन्जॉय पण केली, स्ट्रगल पण आले, तेही संपले. बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी मला माहीत नव्हत्या. मला माहीत करून घ्यायला आणि शिकायला जास्त आवडतं. असं नाही की फक्त प्रोडक्शन केलेलं आहे, लाडू बनवला आणि जाऊन विकला. तर हळूहळू त्याच्यामध्ये मला माहिती नाही, आता हे उशिरा सुरू झालं माझं शिकण्याचा जो प्रवास होता. ते खूप आधी जर सुरू झालं असतं तर अजून खूप मोठी झेप मिळाली असती यामध्ये मला. तर तो शिकण्याचा जो प्रवास आहे तो उशिरा का होईना पण चांगल्या दिशेनं सुरू झालेला आहे. आणि येस, हाऊसवाईफच होते मी बेसिकली, आणि त्यातून आवड निर्माण झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी काहीतरी काम करू शकते, आणि फक्त अर्निंग सोर्स म्हणून नाही. तर ते लाडू बनवणं जे असतं ते हॅपी मुमेंटमध्ये होतं माझ्याकडून. आणि उलट पण आहे, जेव्हा मी ते काम करत असते तेव्हा मी हॅपी असते. म्हणजे माझ्या कामामध्ये मी हॅपी असते. तर ते कधी त्रासदायक, बापरे आता एवढी मोठी लाडूची ऑर्डर आली, मी कधी करू असं नाही. अरे वा, आता मला इतकी मोठी ऑर्डर आली तर कसं करायचं आहे, हे सगळं नियोजन होत होतं. आणि आनंद वाटतो माझ्या कामामध्ये, खुश आहे. इवन प्रत्येक लेडीज आपापल्या कामामध्ये खुशच असते. ते काम केल्यानंतर ती माइंड स्टेबलच असतं, फिजिकली हेल्थ पण व्यवस्थित राहतं आणि मानसिक हेल्थ पण व्यवस्थित राहतं. तशीच मी आहे, मानसिक हेल्थ पण माझं छान आहे, फिजिकली हेल्थ पण छान आहे. आणि हा प्रवास आवडतो, एन्जॉय करते मी. मी जेवढे पण तुमचे फोटोज वगैरे बघितले त्याच्यामध्ये मला तुमचा स्ट्रॉंगेस्ट सपोर्टर जो दिसला तो तुमचा लहान मुलगा दिसला. तर तुम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकता का, की एक सपोर्टर म्हणून तो तुम्हाला कशी हेल्प करतोय, आणि एक आई मुलाचं नातं, की ते लाडू मे बी त्याचे पण फेवरेट असतील, कुठला लाडू त्याचा फेवरेट आहे? मिहीचा एकदम बेसिक जो मी स्टार्ट केला होता, शेंगदाणे खजूरचा जो लाडू आहे तो फार आवडतो त्याला. म्हणजे आज आपल्याकडे इतके सगळे व्यवस्थित लाडूचे प्रकार आहेत तरी त्याला गूळ शेंगदाणा खजूर हा लाडूच जास्त आवडतो. मुलांना तोच आवडतो बेसिकली. आणि येस, तो माझा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे माझ्या बिझनेसमधला. खूप क्यूट आहे, जसं नाव आहे तसंच क्यूट आहे. आणि त्याच्याकडून थोडंसं या गोष्टी शिकत असते की एन्जॉय करायचं जे आहे ते. तो कामामध्ये पण जी मदत करतो ती अशी एन्जॉय करूनच करतो. आई मी तुला हे करू का, करून देऊ का, किंवा काय. तो जेंडर वाईजली असं नाही म्हणत की हे माझं काम नाही, अजिबात ते डोक्यातच नाहीये त्याच्या. आई आहे, तिला इवन मलाही असं म्हणत असतो तू किती काम करते. म्हणजे हे वय नाहीये त्याचं हे सगळं बोलायचं किंवा समजून घ्यायचं. चांगली गोष्ट आहे की तो समजून घेतोय आणि मदतीला कधीही मदतीला तयार असतो. मदत म्हणजे कशी छोट्या मोठ्या गोष्टीच असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला त्याचं हे आवडतं की फॉलो करतो जे आहे ते. म्हणजे अगदी लाडूच्या बॉक्सला हात लावायचा असेल तरी सुद्धा तो हात स्वच्छ धुवूनच येणार. आणि घरी कामासाठी मावशी आहेत त्या आल्या किंवा म्हणजे एक फक्त लाडूमध्ये बिझनेसमध्ये मदत करणं नाही तर एवढ्या लहान वयामध्ये ना लोकांच्या बरोबर कॉर्डिनेशन कसं करायचं. मावशाला या बसा, आई येते किंवा काय, इतक्या लहान वयाला पण या सगळ्या गोष्टी समजतात. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की मी जे बिझनेसमध्ये बघते की फक्त तुम्ही प्रोडक्शन करून विकणं ही गोष्ट नसते. त्यामध्ये प्रेम पाहिजे आणि लोकांच्या बरोबर जे कम्युनिकेशन पाहिजे ते व्यवस्थित पाहिजे. मीही तेच करत असते. म्हणजे जेव्हा कोणाला लाडू देण्यासाठी जाते तर असं नाही की तुमचं प्रोडक्ट आहे घ्या आणि मी निघाले. तर त्यांच्याबरोबर दोन शब्द व्यवस्थित बोललं की त्यांनाही आनंद वाटतो, मलाही आनंद वाटतो. आणि हा रूल मी फॉलो करते तर त्याच्यामध्ये तो आपोआपच आलेला आहे आणि व्यवस्थित हँडल करतो सगळ्या गोष्टी. त्याला प्रोडक्शनमधलं ऑफकोर्स काही आत्ता समजत नाही जे काय आहे ते. फक्त तो हा कोणता लाडू आहे, हा कोणता लाडू आहे, नको हा नको, शेंगदाण्याचा हवा. आणि कंटाळत नाही लाडू खाण्यासाठी, कधी कंटाळत नाही. आमच्या घरात कोणच कंटाळत नाही लाडू खाण्यासाठी, सगळ्यांनाच आवडतात. त्याची मदत नक्कीच होते. आणि फिजिकली वर्कपेक्षा तो असं आजूबाजूला ते काम करताना असणं जास्त छान वाटतं मला. ओके मॅम, आता जे आपले लड्डू ब्लिस आहे त्याची एक आपली जी व्हरायटी आहे की 30+ व्हरायटीजचे आपल्याकडे लाडू आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल की कुठले कुठले आहेत लाडू? ऍक्च्युली मला समजलं नाही की हे इतके प्रकार कसे तयार झाले. त्याच्यातून कस्टमाइज आहे सगळ्यात मेन आपलं. म्हणजे
जो ब्रँडचा विषय जर निघतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की घरगुती पद्धतीची चव आहे. ब्रँडचं जे खासियत आहे ती शुगरलेस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की कस्टमाइज आहेत. म्हणजे कस्टमरना जसे पाहिजेत त्या पद्धतीने आपण तेवढ्या व्हरायटी वेगळ्या वेगळ्या बनवून देतो आणि अशा त्या कशा वाढत गेल्या, आपोआपच वाढत गेल्या, क्रिएटिव्हिटी वाढत गेली आणि त्याच्यातले प्रकार वाढत गेले, असं होत गेलं. मलाही कळलं नाही की ते इतके प्रकार कसे झाले, पण मजा येते ते काम करण्यातही छान वाटतं. तर मॅम ह्या सगळ्यामध्ये की आपण लाडू बनवतोय ते आपण जर आपण तसं बघायला गेलं तर हा एक लोकल बिझनेस झाला आणि त्याच्यानंतर आता आपण खूप मोठ्या ह्याच्यावरती स्केलिंग करतोय की ते गिफ्टिंगमध्ये नेतोय, ते सगळीकडे घराघरापर्यंत पोहोचतात, सगळ्यांचे स्वीट क्रेविंग्स चांगल्या हेल्दी वेने मिटवतात. सोशल मीडिया तुम्हाला कशी हेल्प करते की तुमच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत तुम्हाला कनेक्ट व्हायला, त्यांच्यासोबत तुमचं ब्रँडचे अवेअरनेस क्रिएट करायला? नक्कीच मदत होते. मी तर जेव्हा शिकले हे सगळं तर माझ्याबरोबर ज्या बिझनेस वुमेन माझ्या मैत्रिणी ग्रुप वगैरे आहेत तर त्यांना सगळ्यांनाही ही गोष्ट सांगितलेली आहे की आपण फक्त बनवणं विकणं या गोष्टी नसतात, खूप सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला सोशल मीडियाची गरज लागते. कोणीतरी हे सगळं हँडल करणं, त्याच्यामधलं तुम्हाला सगळं ज्ञान असतं असं नाही आहे, तर ते कोणीतरी व्यवस्थित हँडल करणारी टीम आपल्यासोबत असणं म्हणजे ही काळाची गरज आहे. जर तुम्हाला म्हणजे तुम्ही तो घरगुती व्यवसाय म्हणून जर हे नाही विचार केला असा, कुठेतरी आपला ब्रँड आपण जे काही बनवतो ते टॉप लेवलवरती जर तुम्हाला बघायचं असेल किंवा मग तुम्ही जी मेहनत घेताय ती चांगल्या योग्य दिशेनं गेली पाहिजे आणि या गोष्टी जर तुम्ही विचारात आणत असाल तर सोशल मीडिया आणि तसं ते सगळं हँडल करणारी एक टीम ही आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे, नक्कीच गरजेचं आहे. आणि जसं की मी सांगितलेलं आहे की एजन्सी मीडिया त्यांची टीम अतिशय क्रिएटिव्ह आहेत. म्हणजे माझ्याकडून खूप जास्त कंटेंट त्यांच्याकडे नाही गेला माझ्या प्रोडक्शनच्या कामातून किंवा काय, तर मॅम तुम्ही असं करा, हे करा, ते करा असं मला सांगत असतात. असं काही नाही आहे की बेसिक लेवलवरती गोष्टी ज्या आहेत त्या चला करत राहा, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्रिएटिव्हिटी ते दाखवतात, जे त्यांना पाहिजे असतं ते करून घेतात. आणि अतिशय जास्त दिवाळीपासून माझ्या बिझनेसमध्ये मला या सगळ्या गोष्टींमुळे अतिशय जास्त फरक पडलेला आहे. प्रोडक्शन लेवलवरती पण, ॲडव्हर्टाईज करणं या गोष्टी पण, आणि त्याचे इन्स्टाचे पेज आहेत, फेसबुकचे पेज आहेत, गुगलचं पेज आहे. आधी मला वाटायचं यार कुठं हे सगळीकडे पोस्ट करत राहा, सेम फोटो सेम कंटेंट इन्स्टावर टाका, फेसबुकवरती टाका, तर हे खूप गरजेचं आहे. मला हळूहळू हे कळायला लागलं. मला आधी असं वाटायचं फक्त हे कशाला ना सगळीकडे पोस्ट करायचं किंवा काय करायचं, तर ते व्यवस्थित पद्धतीने पोस्ट करणं हे पण जास्त गरजेचं आहे आणि यासाठी आपल्याला अशा टीमची गरज आहेच आहे. सोशल मीडियावरती काम करणारी मला म्हणजे मी खूप जणांच्या बरोबर टाईप करून बघितलं, विचार करून बघितला, त्यांचं काम बघितलं, पण मला सगळ्यात जास्त जे काम आवडलं ते एजन्सी मीडिया या टीमचंच काम जास्त आवडलेलं आहे. आणि माझ्या बिझनेसमध्ये नक्कीच या टीममुळे प्रगती झालेली आहे. मला खूप जास्त मागणी आहे, आता कस्टमर्स आहेत, थँकफुल आहे मी त्यांच्यासाठी. ओके मॅम, आता तुम्ही लड्डू ब्लिस आणि देवी फूड्सचं एक पुढचं 5 वर्षाचं फ्युचर कसं बघताय, किंवा फ्युचर कसं बघताय, पण 5 वर्ष तरी का म्हणतोय, फ्युचर कसं बघताय? तसं सांगता नाही येणार फ्युचर कसं बघते. ऑफकोर्स आपला ब्रँड मोठा व्हावा, आउट ऑफ इंडिया जायचं एक प्रत्येकाचं जसं फिरायला जायचं स्वप्न असतं तसंच गेलेले आहेत. लड्डू ब्लिसचे लाडू आउट ऑफ इंडिया पण गेलेले आहेत, तर त्या लेवलवरती जायला हवे, ब्रँड मोठा व्हायला हवा, कंपनी मोठी व्हायला हवी, खूप सगळे त्यांचे शॉप्स व्हायला हवे असंही वाटतं. आणि लोकांना चांगलं करून जास्तीत जास्त खायला घालावं, त्यांच्याकडून जास्त मागणी यावी या गोष्टींची असंही वाटतं. ओके, एक बिझनेस करत असताना कस्टमरचा एक रिव्ह्यू तुम्हाला खूप म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातो, तशी तुमची एक आठवण तुम्ही शेअर करा. ॲक्च्युली हा खूप इमोशनल पार्ट आहे माझ्या लाईफमधला, की हा जो बिझनेस आहे ना तो अनुवंशिकतेने आजीपासून सुरू झालेला आहे आणि ती खूप जवळ आहे माझ्या. तर हे जे आहे सुरुवात झालेली आहे, आमच्या आजोळी हॉटेल होतं आणि तिच्याकडूनच मला तर असं वाटतं की
मी हे जे सगळं काम करते ते तीच काम करते, म्हणजे ती एक ऊर्जा असते माणसाची. तर तिच्याकडून ही ऊर्जा मिळालेली आहे आणि हे सुरू आहे. तर आयडियल मानते मी माझ्या आजीला, तिच्याच मुली, मावशी, ऑफकोर्स माझी आई, तिला विसरून नाही चालणार आहे. तिच्या हातचं सगळं जे आहे ते अनुवंशिकतेने या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. तर हे जेव्हा पुढं जातं सगळं आणि या सगळ्या गोष्टी आठवत राहते मी, त्या प्रेमाने ते सगळं मी करत असते. आणि मला पटकन असं कोणीतरी म्हणतं की आईच्या हातची चव आहे, आजीच्या हातची चव आहे, तर ते खूप मॅजिकल असतं माझ्यासाठी. इमोशनली टच असतो तो, आणि मग मला जास्त हुरूप येतो हे सगळं काम करायला. म्हणजे माझ्या हातून कोणाला आईच्या हातची चव मिळत आहे ही जी गोष्ट आहे. आणि मी असंही कस्टमरना सांगत असते की फक्त गोड गोड रिव्ह्यू देऊ नका, जर काही चुकलं त्याच्यामध्ये असे सांगत असतात, प्रेमाने सांगतात लोक जे आहेत ते. आणि सगळ्यात छान रिव्ह्यू मला हाच मिळतो की आईच्या हातची चव आहे. ऑफकोर्स तो सगळ्यात बेस्ट रिव्ह्यू असतो. आणि सेम असतं, म्हणजे माझं लक असेल यामध्ये की खूप छान झालेत, खूप चांगले झालेत लाडू, एकदम मस्त आहेत, हे सगळं जेव्हा असतं तेव्हा एक लाईन असते की अगदी आईच्या हातची चव आहे, आजीच्या हातची चव आहे. तो एक इमोशनल सपोर्ट असतो माझ्यासाठी. आणि त्याच वेने मी काम जे करत असते आणि ते बरोबर तिथपर्यंत पोहोचतं, तर हे आनंद देणारं आहे खूप जास्त. बरोबर. आता एवढी सगळी चर्चा करून मला तरी लाडू खायची खूप इच्छा झाली आहे. तुम्ही आमच्या ऑडियन्सला सांगाल की जर त्यांना लड्डू ब्लिसचे लाडू ऑर्डर करायचे असेल तर ते कसे करू शकतात, आणि आपले इंस्टाग्राम पेज वगैरे ते तुम्हाला कसे कनेक्ट होऊ शकतात? ओके, सोशल मीडियावरती तर आपण सगळीकडे आहोत. गुगलला आहे, सर्च करून बघा, लड्डू ब्लिस हा ब्रँड नेम आहे. देवी फूड ही माझी कंपनी आहे. पेजेस आहेत, फेसबुकला आहेत. माझा फोन नंबर आहे 8767222788, सरिता गोसावी. तिथे तुम्हाला सरिता गोसावी नाही, जिथे तुम्ही सर्च कराल तिथे देवी फूड्स किंवा लड्डू ब्लिस हेच नाव येणार आहे. ऑफिशियली आपण सगळीकडे आहोत, लिंक्डइनला पण आहोत. तुम्ही डिरेक्टली कॉल करून पण ऑर्डर करू शकता. सगळीकडे व्हॉट्सअपला वगैरे ग्रुप्स आहेत, त्यावर पण आहे आपण, तिथेही तुम्ही मेसेज करून ऑर्डर करू शकता. ऑर्डर केल्यानंतर ताजे लाडू जर खायचे असतील तर साधारण 3 दिवस तरी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. सध्या तरी तुम्हाला 3 दिवसानंतर ताजे ताजे फ्रेश लाडू मिळून जातील. तर आपण सगळीकडे आहोत. ॲक्च्युली आपण कंपन्यांचे जे ऑर्डर्स आहेत त्याही घेतो. स्कूलमध्ये काही ओकेजन असेल तर त्याच्याही ऑर्डर्स असतात. लग्न समारंभ आहे याच्यासाठी, गिफ्टिंगच्या क्षेत्रामध्ये जास्त आहोत, तिकडे पण आपल्या ऑर्डर्स जातात व्यवस्थित. तर तशा ऑर्डर करण्यासाठी सुद्धा तुम्ही डिरेक्टली कॉल करू शकता. आणि ऑफिसेस मेनली दिवाळीच्या दरम्यान कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये आम्ही जास्त काम केलेलं आहे. शाळेमध्ये कॅन्टीनचा जो एक भाग असतो तिथेही आपले लाडू असतात. मुलांना हेल्दी ऑप्शन म्हणून ते अलाव केलेलं आहे तिथे. ओके मॅम, थँक्यू, तुम्ही आज आला आणि एवढी गोड एक चर्चा झाली की लाडूंवरती. थँक्यू.